धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती। कडुनिंबाच्या काठीनं दात घासत समाधान टमरेला हातात घेऊन घराकडे येत होता। कडाक्याच्या थंडीनं त्याचा हातपाय बधीर झालं होतं। चालता चालता त्याचं लक्ष श्रीपताबाच्या घरासमोर शेकोटी पेटवण्यासाठी ठेवलेल्या सरपणाच्या ढिगाकडे गेलं। 6 वाजून गेले, अजूनपर्यंत श्रीपत बुड्यानं शेकोटी पेटवली नाही। दररोज तर पहाटेच शेकोटी पेटवून बसतात, विचार करतच समाधान त्या सरपणाच्या ढिगाजवळ बसला। खिशातली अंगारडबी काढली, थोडंसं गवत शोधलं, ते गवत शेकोटीच्या लाकडाच्या मधोमध ठेवलं। मधल्या गवताला हळूच काडी लावली, गवतानं पेट घेतला तसा त्याचा धूर त्याच्या नाकातोंडात गेला। धूर तोंडात गेल्यामुळं त्याला खोकल्याची उबाळी आली। त्याच्या खोकल्याच्या आवाजानं श्रीपत बुडा घराबाहेर आला। समाधान, कशाचा आहे एवढा खोकला? बुड्यानं बाहेर येताच विचारलं। शेकोटीचा धूर नाकातोंडात गेला, त्याचा खोकला आहे। थंडी वाजत होती म्हणून म्हटलं तुमचं काम आज आपण करू। शेकोटी पेटवून तुम्हाला उठवणारच होतो, झोपेतून उठलो कधीच, पण तब्येत थोडी बरी वाटत नाही म्हणून बाहेर नाही आलो। तुझ्या खोकल्याचा आवाज आला, म्हटलं कोण आहे बघू। आता बरं वाटतंय का? हो बरं आहे, कणकणी आहे थोडीशी। शेकोटीवर हात शेकत श्रीपत आबा बोलत होता। दोघांचं बोलणं सुरू असताना साहेब या शेकोटीजवळ येऊन बसला। साहेबराव, काल रात्री काय दिसलं तुला वावरात? बुड्यानं साहेबाला विचारलं। काय सांगू तुम्हाला मोठं बाबा, 15 दिवस झालं मी रात्री हरभऱ्यावर राखणीला जातोय, पण काल भलतंच झालं राजेहो। काय झालं ते तरी सांग, मध्येच सम्याने विचारलं। रात्री जेवण झाल्यावर वावरात गेलो होतो, तिथे शेकोटी पेटवली, तासभर बसलो अंग शेकत। शेकोटी इजल्यावर वावराच्या 4 कोपऱ्यावर चक्कर मारली आणि घराकडे निघालो। हातात बॅटरी आणि काठी होती। आपला तळ्याचा लिंब आहे का नाही, तिकडं पांढऱ्या रंगाची खिलारी बैलजोडी झोपलेली टमणी येताना दिसत होती। काल तर चंद्राचा उजेडही नव्हता, काय आमुषा होती की काय माहीत, पण इतक्या अंधारातही त्या बैलाचा आणि टमणीचा लक्क उजेड पडला होता। बैलाच्या गळ्यात पितळाच्या कासांड्या होत्या, पायात घुंगरू बांधलेलं होतं, त्यांच्या अंगावर रंगीत झुला टाकलेला होता। इतकंच काय, टमणी पण छान सजवली होती, लग्नात सजवतात तशी। बैलाच्या पायातलं घुंगरं आणि गळ्यातल्या कासांड्याचा आवाज तर आधीपासूनच येत होता, पण मी दुर्लक्ष केलं। तो आवाज जसा जसा जवळ येऊ लागला तसं माझं लक्ष त्या आवाजाकडे वेधलं गेलं। बघतो तर काय, छुमछुम करत ती टमणी माझ्याच दिशेने येत होती। ती सगळं विचित्र बघून माझी चांगलीच पाचावर धारण बसली। अंग घामानं पूर्ण भिजलं होतं, अंगातली कपडं सुद्धा ओलं झालं होतं। 1 ना 2 नाही, मी हातातली बॅटरी, काठी आणि पायातल्या चपला दिल्या फेकून ठोकली धूम गावाकडं। गावात येईपर्यंत पाठीमागं वळूनही पाहिलं नाही। पुढं त्या बैलाचं आणि टमणीचं काय झालं काय माहीत, एका दमात सगळं सांगून साहेब शांत झाला। अमावस्या आणि पौर्णिमेला ती जागा घातकच आहे। जुन्या काळात तिथे एक बैलगाडीवाला तहान लागल्यामुळं मेलेला आहे। उन्हाळ्याचा टाईम होता, तो कुठनं तरी पोटभर जेवून आला होता। इथं आल्यावर त्याला तहान लागली, त्याला वाटलं तळ्यात पाणी असेल, पण तळ आटलेलं। मग त्यानं त्याच लिंबाच्या सावलीत बैलगाडी सोडली। पाण्यामुळे त्याचा जीव कासावीस झाला होता। कोणीतरी येईल या आशेनं त्यानं
निंबाच्या सावलीत शेला अंतरला, त्याच्यावर अंग टाकलं, तोंडावर टोपी घेतली. थकल्यामुळे त्याचं डोळं आपोआप लागलं. उन्हामुळं वावराकडं कोणच गेलं नाही. सकाळी लोक कामावर गेली तेव्हा त्यांचा मृतदेह आढळला होता. तेव्हापासून दर अमावस्या आणि पौर्णिमेला तिथं तसं काहीतरी घडतंच. श्रीपतबुड्यानं मोठा सुस्कारा टाकत सांगितलं. शेकोटी विजत आली होती. सम्यानं शेकोटीत थोडीशी लाकडं टाकली, थोडं वाळलेलं गवत टाकलं, गवताला फुंकर मारली, पुन्हा शेकोटीनं पेट घेतला. सूर्य थोडा वर आला होता. कोवळ्या उन्हाची किरणं जमिनीवर पडली होती. मानवणाऱ्या शेकोटीचे आता चटके लागत होते. श्रीपतबुडा शांतपणे सम्या आणि साहेब्याकडे बघत होता. सम्याच्या डोक्यात पांढरे बैल आणि टमणीचा विचार घुमत होता. सम्या, आज येशील का माझ्याबरोबर? लय भ्या वाटतं एकट्याला जायचं. वावरात गेलं नाही तर नुकसान होईल, काहीच उपयोग नाही दुसरा, सम्यानं सांगितलं. तसा सम्या विचाराच्या तंद्रीतून बाहेर आला. हो ठीक आहे, ये रात्री बोलायला जाऊया आपण. सम्याचा होकार येताच साहेब्या खुशीतच घरी निघून गेला. तसा श्रीपदाबा उठून गेला आणि सम्या विचार करतच रस्त्यानं चालला लागला. सम्याच्या डोक्यात दिवसभर अमावस्या, पौर्णिमा, पांढरी बैल, टमणी हीच विचार ताईमान घालत होतं. रात्री जेवण करून सगळे झोपले होते. सम्या साहेबाची वाट पाहत होता. अंथरुणात पडल्या पडल्या त्याच्या डोक्यात विचारचक्र चालू होतं. तेवढ्यात घरावर कसला तरी आवाज आला. त्यानं दुर्लक्ष केलं. परत घरावरनं काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. त्यानं तिकडं बघितलं. सगळे शांत झोपले होते. त्यानं डोळे बंद केलं, तोंडावर चादर घेतली. त्यानंतर घरावरचा आवाज वाढत गेला. घरावरली कौलं खाली पडत होती. मांजर असेल म्हणून सुरुवातीला त्यानं लक्ष दिलं नाही. मात्र घरावरली कौलं खाली पडत आहेत म्हणून त्यानं बाहेर जाऊन बघितलं. घरावर मांजर वगैरे काहीच नव्हतं. घरावरली कौलं खाली पडलेली नव्हती. सगळं जशीच्या तसं होतं. मांजरानं पायानं कौलं उकरली होती असं समजून तो घरात जायला लागला. इतक्यात घरामागील रांजणातून कुणीतरी पाणी काढत असल्याचा आवाज आला. त्यानं कान टावकारलं. रांजण कोण रिकामा करत असेल. घरातली सगळी तर झोपलेली आहेत. विचार करत असतानाच कुणीतरी आंघोळ करत असल्याचा भास त्याला झाला. पाणी अंगावरून घेताना बांगड्या आवाज होत होता. कोण असेल इतक्या रात्री आपल्या नाहनीत आंघोळ करणार? मनाशी पुटपडत तो नाहनीजवळ गेला तर तिथं कोणच नव्हतं. मात्र रांजणाच्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडावर कुणीतरी चढल्यासारखं त्याला जाणवलं. वडाच्या पारंब्या, फांद्या अचानक जोरजोरात हालायला लागल्या. सम्या वडाच्या झाडात निरखून बघत होता, पण झाडावर काहीच दिसत नव्हतं. कंटाळून सम्या घराकडे वळला. तेवढ्यात त्याला साहेब्यानं हाक मारल्यासारखं वाटलं. मागं वळून पाहिलं तर साहेब्याच होता. इतक्या रात्री आमच्या नानीत तूच आंघोळ करत होतास का? सम्यानं रागातच विचारलं. नाही बाबा, मी तर आत्ता आलो, साहेबांना हसतच उत्तर दिलं. त्याचं हसणं खुनशी होतं. त्याचं पाय फिरलेलं होतं. पायाची बोटं मागं होती आणि टाचा पुढं होत्या. हाताची बोटं झडलेली होती. त्याचा चेहरा फक्त साहेबासारखा होता. त्याचा आवाज सुद्धा साहेबासारखाच होता. चल मग निघायचं का? साहेबांनी विचारलं. तसा कसला विचार न करता सम्या रस्त्यानं चालायला लागला. साहेब्या पुढं, त्याच्या पाठीमागं सम्या चालत होता. चालताना दोघंही काहीच बोलत नव्हती. साहेब्या मधून मधून लपत होता. त्याच्या अशा वागण्याचं कारण सम्या त्याला विचारत होता. तो मात्र त्यावर काहीच बोलत नव्हता. फक्त पुढं पुढं चालत होता. सम्या त्याच्या पाठीमागं दऱ्याखोऱ्यातून अनवाणी पायाने चालत होता. चालता चालता सम्या थकल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं. कावेबाजपणे त्यानं सम्याला तहान लागली का विचारलं.
सम्याने नाकार दिला. त्यानंतर तो सम्याला नदीवर घेऊन गेला. तिथं त्याला झोप आली का विचारलं. त्यानं नाकार दिला. संपूर्ण नदीचा काठ त्या दोघांनी पालथा घातला. तासाभरानं त्यानं सम्याला एका खोल डोहाजवळ उभं केलं. परत तहान लागल्या का विचारलं. त्याला तहान लागलेली होतीच. सम्यानं पाणी बघताच होकार दिला. सम्याचा होकार ऐकून साहेब्याचं डोळं चमकलं होतं. त्यानं सम्याला डोहातलं पाणी प्यायला सांगितलं, पण खोल पाण्याची भीती वाटत असल्यामुळं त्यानं पाणी प्यायला नाकार दिला. त्यानंतर त्यानं सम्याला शेती, शिवार, नदीकाठ आणि संपूर्ण परिसराच्या 2-3 चक्रा मारून थकवलं होतं. सम्या चालून चालून तर थकला होता, पण तहान लागल्यामुळं अर्धमेला झाला होता. मसनवटीत आल्यानंतर संधी साधून त्यानं पुन्हा सम्याला झोप आल्या का विचारलं. सम्यानं होकार दिला. साहेब्याला आनंद झाला. आनंदाच्या भरातच त्यानं सम्याला पाठीमागं यायला सांगितलं. सम्या त्याच्या पाठीमागं चालत होता. इतक्यात साहेब्याला तोडलेल्या काट्याचं भरणं दिसलं. त्यानं ते काट्याचं भरणं अर्ध उचलून बाजूला ठेवलं. राहिलेल्या अर्ध्या भरणावर सम्याला झोपवलं. त्याच्या अंगावर उरलेलं अर्ध भरण टाकून सकाळी सम्या गायब झाल्याची वार्ता गावभर पसरली. श्रीपतबुडा साहेब्यासह सगळं गाव त्याला शोधण्यासाठी सैरावैरा फिरत होतं. लोक नदीच्या काठावर, आजूबाजूच्या विहिरीत, शेतात सगळीकडे त्याला शोधत होते. इतक्यात साहेब्याच्या श्रीपतबुड्याच्या समोर आला. तसं बुड्याला त्या दोघांचं बोलणं आठवलं. बुड्यानं त्याला खडसावून विचारलं, साहेब्या, मी तर काल रात्री वावरातच गेलो नाही हो. मला रात्री कधी झोप लागली ते कळलंच नाही. आम्ही ठरवलं होतं, पण मी झोपलो घरात, साहेब्यानं घाबरत घाबरत सांगितलं. तेवढ्यात काट्याच्या भरणात सम्याचे कपडे दिसल्याचं कुणीतरी ओरडून सांगितलं. सगळेजण तिकडे धावत सम्याला काट्याच्या भरणातून बाहेर काढलं. सम्या बेफाम झाला होता. त्याला पकडणारा तो फेकून देत होता. 10 माणसांना ऐकत नव्हता. त्यामुळे त्याला दोरखंडाने बांधून घरी आणलं. श्रीपतबुड्यानं त्याला अंगारा लावला. मंत्रोच्चार करून पाणी दिलं. त्याच्या अंगावरनं लिंबूचा उतारा केला. त्याच्या संपूर्ण अंगात काटं घुसलं होतं. त्याच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या. काही वेळानंतर सम्या भानावर आला, पण त्याला झालेलं काहीच आठवत नव्हतं.